खुशखबर, ज्या स्पर्धेची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो मित्रांनो, स्वर्गीय नितीन गणपत फरडे यांच्या स्मरणार्थ राजेशजी गणपत फरडे यांच्या माध्यमातून चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 येत्या 12/2/2026 ते 22/2/2026 या कालावधीमध्ये याच मैदानावरती खेळवली जाईल। ज्या ज्या संघांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी सीपीएल अध्यक्ष मान्यवर राजेशजी फरडे सर यांच्याशी जरूर संपर्क साधा आणि या स्पर्धेचा आनंद आपण सर्वजण घ्या। येत्या 12/2/2026 ते 22/2/2026 या कालावधीमध्ये चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेला तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकाल। पहा मित्रांनो, भरपूर साऱ्या मान्यवर मंडळीचं मोलाचं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभतंय आणि या सर्व दात्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। जे थंडगार बिस्लरीचं पाणी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानावरती आल्यानंतर आपल्या सर्वांना प्यायला मिळतं, ते मान्यवर श्री साई मोटर्स शहापूरचे प्रोप्रायटर मान्यवर रुपेशजी वरकुटे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची सेवा या ठिकाणी मिळाली आहे। साहेबांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय। पाण्यासारखं पुण्य नाही। मान्यवर रुपेशजी वरकुटे साहेब, आपलं पुनश्च एकदा मनापासून आभार। गेम ऑन। अतिशय महत्वाची मॅच चालू झाली आहे। हलक्या हाताने ड्राईव्ह केलंय, कव्हरला बीट केलं, चेंडू झाला एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी जात आहेत, अडवण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय। पकडतील फेकतील तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहताय 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या। एक सामना जिंकलेत, एक सामना परास्त झालेत आणि त्यानंतर या महत्वाच्या डू ऑर डाय या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम उतरली आई गावदेवी खातिवली आणि त्यांच्या समोर फाईट करतायत एमडी खुटगर हा संघ। इथे चांगल्या पद्धतीनं कमिटमेंट पाहायला मिळाली। फलंदाजाला माघारी पाठवलं जातंय, मोठा झटका लागलाय, फलंदाज बाद झालाय बाद धावबाच्या स्वरूपात। धन्यवाद। चेक करायचंय रनआउट, रनआउट चेक करायचं आहे। तिसरे पंच या ठिकाणी आम्हाला जोडले जातील। इथे एसटीसीच्या कॅमेऱ्यानं टिपलेली क्षणचित्र, बाद, फलंदाज बाद लागलेला हा पहिला हादरा बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी खातिवली या टीमला। मित्रांनो पहा, आता यावेळेस मात्र आता तुम्हाला वेळेची काळजी कंपल्सरी घ्यावी लागेल। बरोबर 4:38 आपण पहिला चेंडू टाकलाय। पहिल्या 6 षटकांसाठी तुम्हाला 30 मिनिटांचा अवधी या ठिकाणी दिला जाईल। सूचना लक्षात घ्या, जर वेळेमध्ये सामना 6 षटकं कंप्लीट झाली नाही तर 7व्या षटकासाठी तुम्हाला इथे दंडित केलं जाईल। पहिली विकेट मिळाली आहे, फलंदाज माघारी परतलाय। शुभम स्ट्राइक वरती खेळतोय, इथे जागेवरनं लॉफ्ट केलंय, मिडॉनला बीट करत असताना मिडॉनला पार केलं, चेंडू येते लॉंग ऑनला, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा। धन्यवाद। फुलटॉस मिळाला आणि पूर्ण त्याच्यावरती 4 धावा वसूल करत असताना शुभम महाडिक जबरदस्त बॅटिंग यावेळेस तो करतोय। इथे समोरच्या दिशेला बॅक टू द बॉलर झेलची सुवर्ण संधी आली होती, शुभमला बाद करण्याची ही संधी या ठिकाणी गमावली आहे।
झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले, आतोनात प्रयत्न, मात्र हातातनं चेंडू ड्रॉप होतोय आणि जीवनदान मिळालं. अशा पद्धतीचे झेल बऱ्याचदा गोलंदाजाच्या हातामध्ये चिकटतात, मात्र यावेळेस ड्रॉप होताना पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव जरूर आलाय, मात्र शुभमला मिळालेलं जीवनदान कशा पद्धतीने इथून तो फायदा उचलेल. इथे सुद्धा ड्राईव्ह करतोय एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्डमध्ये. चांगली फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीने चेंडूला इथं गॅदर केलं, कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता स्टॉप केलं. डॉट आलाय. पहिल्या षटकात आपण आहोत. गोलंदाज गणेश परटोले. चांगली मॅच तुम्हाला ही पाहायला मिळेल. अतिशय चांगल्या दर्जाचा सामना तुम्ही पाहू शकाल. इथे ऑन साइडला खेळतायत. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती तैनात. जाऊन चेंडूला पकडतील, फेकतील. फक्त एकच सिंगल धाव मिळेल. सिंगल एकेरी धावेच्या मदतीनं स्कोरबोर्डला थोडंसं हलवलंय. पुढे सरकवत असताना पाहायला मिळत आहेत धावा 7. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 7 धावा, 1 बाद. चला मित्रांनो, फिल्डिंग लावा. बरोबर 5 मिनिटं तुम्ही पहिल्या षटकासाठी घेतलेली आहेत. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच इथे बॅटिंग करायची आहे, याची काळजी घ्या. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हा संपूर्ण प्रदेश, या ठिकाणी आपण पाहिलं तर संध्याकाळी अंधार लवकर होतो, याची आपल्याला इथून दक्षता घ्यावी लागेल. 7 षटकांची मॅच. इथून अजूनही पूर्वार्धातील 6 षटकं बाकी. बरोबर घड्याळामध्ये इथून पाहिलं तर 4:42 होत आहेत. ओव्हर नंबर 2 ला इथून सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती प्रेम आलाय. प्रेमवरती इथून विश्वास दाखवलाय. प्रेमच्या खांद्यावरती जिम्मेदारी, जबाबदारी. ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात 7 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे ओरपी चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहे 30 यार्डमध्ये. चेंडूला अडवलंय, स्टॉप केलंय आणि नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव नाही. घाई गडबड न करता चेंडूला अडवलंय. राईट मोर द विकेटनं इथे अगदी ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहताय तर घुटनाट एक स्ट्रोक मारण्यासाठी माहीर खेळाडू, मात्र शुभमला माहिती होतं की अगदी ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर चेंडू जातोय. वाईट बॉल घोषित केलाय. अवांतरची ही 1 धाव आली आहे. धावफलकावरती जोडतायत आणि 1 धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकतंय. इथे चांगला चेंडू, बॅट फिरवली आहे. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. शुभम महाडिक सारख्या फलंदाजाला इथे बीट करणं हे सुद्धा एक कौशल्य आहे. प्रेमचं कौतुक केलं जाईल. अतिशय चांगला संघ या ठिकाणी मिलिंददादा डुकरेंनी बांधलाय. अर्थातच विश्वास ठेवलाय तो दशरथ खुपसे यांच्यावरती. कॅप्टनशिपची भूमिका त्यांच्या हातात दिली आहे. चांगली टीम, परफेक्ट पॅक टीम बनवली आहे. इथे ऑन साइडला चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडलंय गणेश परटोले. चेंडूला स्टॉप करत असताना एकच सिंगल धाव त्या ठिकाणी मिळेल. इथे आमचे ऑफिशियल कॅमेरामन त्या ठिकाणी समोरच्या दिशेला जे बसलेत, कॅमेरावरती चर्चा होत राहील. इथे फसलेला फटका, स्क्वेअर लेगला झेल, फलंदाज झालाय फेल. लागलेला हा दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी खातिवलीला. फलंदाज बाद. धन्यवाद. चला फलंदाज पाठवा, बॅट्समन पाठवा. मित्रांनो, वेळेची काळजी तुम्ही घेत चला. इथे दुसऱ्या षटकात आपण आहोत. प्रेम गोलंदाजी करतोय. चला, लगेच आतमध्ये आला नाहीत तर पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जाऊ शकतं. दुसरा झटका मिळालाय. बॅट्समन बाद होतोय. फलंदाज बाद. 9 धावांवरती दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. फलंदाज वैभव आलाय बॅटिंग करण्यासाठी. वैभव दिनकर वरती
विश्वास या ठिकाणी दाखवलाय. शुभम महाडिकला साथ देण्यासाठी तो मैदानावरती येतोय. इथून त्याला निश्चितच साथ द्यावी लागेल. दुसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी मार्कवरनं प्रेमनं मात्र आज इम्प्रेस केलं. प्रेम डुकरे खुडगरचा हा खेळाडू संघासाठी चांगली गोलंदाजी तर करतोय. इथे बॅकफुटला जाऊन पंच केलंय. पॉइंटच्या डोक्यावरनं 3-3 फिल्डर पाठलाग करतायत, मात्र त्यांचा पाठलाग असफल ठरलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. थँक्यू सो मच. इथे हा चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड 13 वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. धावफलकावर 13 धावा. गोलंदाज प्रेमवरती आता मात्र इथून आक्रमण चढवण्याचं काम केलं. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती बॅकफुटचा एक जबरदस्त फटका. पॉइंटला बीट करत असताना कव्हर पॉइंटच्या दिशेनं चौकार वसूल केलाय. इथे हा चेंडू पहा, बॉडी लाईन बॉडीपेक्षा दूर ठेवलं, रडारपासून दूर, शरीरापासून दूर, सरळ विकेट किपरच्या हातात डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती इथे आहेत 13 धावा. संध्याकाळची वेळ आहे आणि कॉम्बॉक्स मध्ये आयोजन समितीच्या माध्यमातून चहा येतोय. आपलं सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. संध्याकाळ झाली की बायकोच्या हातच्या चहाची आठवण शशीदादा आपल्याला सगळ्यांना येत असते. नक्कीच साजन मेरा उस पार है, चाय के लिए दिल बेकरार है. आमचे योगीराज बुटरे सर ज्यांना चहा मिळाला नाही, बॅटिंगचा पॉवर प्लेचा ते इशारा करतायत, रागात करतायत. त्यांच्यापर्यंत चहा पोहोचला नाही, कदाचित मिळेल, थंड का होईना पण तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. एक कडक चाय की प्याली हो, कोई उसे पिलाने वाली हो, चाहे गोरी हो या काली हो, सीने से लगाने वाली हो. योगराज बुटेरे सरांना चहा नसेल तरी चालेल, मात्र घरवालीची आठवण आली की मग मात्र त्यांना बेचैन होतं. चहा त्यांनी सोडलाय ना सर? उन्हात राहावं लागतंय. पंचांचं काम सोपं नाही मित्रांनो. तीनही पंचांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. अर्थातच एवन जोडी योगीराज बुटेरे आणि त्याचबरोबर प्रवीणजी विषय भावडे. इथे फटका चांगला आहे, चर्चा होत राहील. जबरदस्त मिडल करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, आलाय चौकार. धन्यवाद. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्डला गती दिली आहे. 17 धावा धावफलकावरती. आणि शुभम जे बॅटिंग मैदानात करतोय ना, तो खऱ्या अर्थानं खतरा उभा राहू शकतो. एमडी स्पोर्ट्स खुडगर संघासाठी 2 षटकांमध्ये तो थोडासा शांत राहिलाय. 7 षटकांचा मोठा फॉर्मॅट आहे. त्याला माहिती आहे मैदानावरती जोपर्यंत मी थांबेल तोपर्यंत धावा येत राहतील. एक जीवनदान त्याला मिळालं. हाफ चान्सला कन्वर्ट करत असताना अर्थातच गणेशच्या हातातून झेल सुटला होता. त्याचं तो फायदा उचलताना पाहायला मिळतोय. एक पाऊल पुढे सरसावला आणि त्यानंतर दिलाय हात तडाखा. खातिवली गावचा ब्रँड पेश करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. धन्यवाद. या षटकाराच्या मदतीने इथून मात्र मोमेंटम शिफ्ट झाले. आई गावदेवी खातिवली हा संघ जो बॅकफुटला पाहायला मिळत होता, सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावा कमी होत्या, त्या मात्र इथून जमा करायला सुरुवात केली आहे. एक चौकार, एक षटकार, इम्प्रोव्हायझेशन इथे पाहायला मिळतंय. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच आपण पाहताय तर पडत धडपडत इथे बॅटिंग करत असताना कंट्रोल सुंदर राहिलंय. शुभम महाडिक ज्यासाठी ओळखला जातो, स्वीप आणि निश्चितच रिव्हर्स स्वीप साठी ओळखला जातो. स्वतःचे आवडते फटके इथे पहा. डेलिकेट टच, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, गनिमी कावा या ठिकाणी वापरला. इथे ताकदीपेक्षा नजाकत, हा फटका निश्चित पाहायला मिळतोय. सुंदर आहे. आल्या 4 धावा. या चौकाराच्या मदतीने आपण पाहाल तर स्कोरबोर्डला इथून चालना मिळतीये. धावफलक पुढे सरकलेलं पाहायला मिळेल ते 27 या आकड्यावरती. किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अतिशय देखणं आणि दर्जेदार आयोजन नियोजन, प्रत्येक गोष्टीवरती क्वालिटी तुम्हाला इथे मेंटेन केलेली पाहायला मिळते. सुंदर स्पर्धा.
या स्पर्धेची चर्चा आपण सातत्यानं करतोय. विशेष कौतुक अध्यक्ष महाराज मान्यवर किशोरदादा विशे, उपाध्यक्ष राजेशजी फडे, SK आरस सर, कार्याध्यक्ष दिलीपजी वरकुटे सर, त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण कार्यकारिणी समिती मंडळ मित्रमंडळी सर्वांचं मनापासून आपण आभार व्यक्त करतोय. सल्लागार नरेशजी बेरे, बाळादादा दिनकर, त्याचबरोबर सोशल मीडिया प्रमुख या व्यक्तिमत्वांचं मोलाचं निश्चितच मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य कामगिरी पाहायला मिळते. मेजर गणेशजी ढमके, त्याचबरोबर त्यांच्या साथीनं सर्व मंडळी, आपले बंटीदादा ढमके, त्याचबरोबर विशेष कौतुक किशोरदादांच्या खांद्याला खांदा लावून एवन जोडी तुम्हाला पाहायला मिळते. किशोरदादा विषय आणि मयूरदादा पांढरे या मंडळीचं मनापासून आपण कौतुक करूयात. अतिशय सर्व आयोजन समितीचा आणि त्यांच्या समवेत तुम्ही ती कार्यकारिणी कमिटी पाहताय. किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. हरेशदादा पांढरे यांचं विशेष कौतुक आपण करूयात. अगदी आपल्या बिजी शेड्यूल मधनं अमूल्य वेळ या ठिकाणी आवर्जून देत आहेत आणि या सर्व मंडळीचं करावं तेवढं कौतुक थोडं असेल. मित्रांनो, आजच्या तारखेला जर तुम्ही पाहत असाल, मानवी जीवन अतिशय धकाधकीचं झालंय. जीवनाचं रहाट गाडगं बाजूला ठेवायचं असतं आणि एकत्रित येऊन निश्चितच काहीतरी अभूतपूर्व कामगिरी करायची असते, अभूतपूर्व कार्यक्रम करायचा असतो. या अनुषंगानं क्रिकेटची ही भरवलेली संपूर्ण जत्रा, क्रिकेटचा हा मेळावा, क्रिकेटची ही मेजवानी या परिसरातील ग्रामीणच्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी उभं करून दिलं जातंय आणि त्यातून एकाहून एक चांगल्या दर्जाचे खेळाडू घडत जातात. गेल्या वर्षीची आठवण आम्ही सातत्यानं प्रत्येक इनिंग मध्ये करून देतोय. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये निश्चित हंगामा माजवला होता सर्व खेळाडूंनी. या मॅच मध्ये आणि आजच्या दिवसात हंगामा माजवतोय शुभम महाडिक, ज्याच्या बॅटमधनं टक साऊंड निघालाय आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी सिक्सर. षटक क्रमांक पाहताय चौथ्या षटकात आपण आहोत. गणेश बांगर इथे पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर हा दुसरा चेंडू आडव्या बॅटचा कडवा प्रहार, उलट्या हाताने दिलाय तडाखा, चेंडू सीमा पार, आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने इथून धावफलक वेगानं फ्लाय होत व्हायला सुरुवात झाली आहे. चौथ्या षटकात आपण आहोत. स्कोरबोर्ड तब्बल जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत 38 या आकड्यावरती. 38 ऑन बोर्ड, 38 धावा धावफलकावरती. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. संध्याकाळचं मंत्रमुग्ध करणारं वातावरण, हवेमध्ये गारवा यायला सुरुवात झाली आहे आणि संधी प्रकाशात आपण हळूहळू प्रवेश करतोय. फटका जबरदस्त आहे. इम्प्रोव्हायझेशनचा शहनशाह म्हणून कामगिरी पार पाडत असताना शुभम ठाणगेच्या बॅटमधनं चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर, सुपला, चौकार. इथे आलेल्या या 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती जर नजर माराल तर तब्बल 42 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये मित्रा फक्त 13 होत्या. षटक क्रमांक 4 चालू आहे. या षटकातील अजून 3 बॉल शिल्लक. धावफलकावर तब्बल 42. शुभम महाडिक सेट अँड ही इज ऑन फायर. चेंडू जबरदस्तरित्या टोलावलाय. ऑफ साइडला शफल झाला. अक्रॉस द बॅटनं जबरदस्त कडा प्रहार. चेंडू झालाय सीमा पार. अजून एक चौकार. प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, तिथे चेंडू जर आपल्या हातात आला असेल तर तो बाहेर फेका. षटकार आहे. यस, इथे आलाय हा षटकार. अंपायर डिसिजन सिक्सर. त्या दोनही लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे, भावांनो चेंडू जर दिसत असेल तर आतमध्ये फेका. चला घ्या, चेंडू आलाय आतमध्ये.
चौथ्या षटकाचा हा खेळ आणि गणेश बांगर जो खेळाडू खऱ्या अर्थानं आज दिवसभरामध्ये इम्प्रेस करत होता, इम्प्रेसिव्ह कामगिरी जो करत होता, या वर्षीच्या हंगामातील इन्फॉर्म खेळाडू, निश्चितच त्याच्यावरतीच हल्ला चढवलाय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे सूत्र या ठिकाणी वापरत असताना पाहायला मिळतोय. शुभम महाडिक जो खेळाडू मैदानावरती खेळतोय, अष्टपैलू खेळाडू, लेदरचं अतिशय चांगलं क्रिकेट तो खेळतोय. त्याचबरोबर इथे आपण पाहताय तर आपल्या आई गावदेवी खातिवली या संघासाठी व्यावसायिक क्रिकेट या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. जबरदस्त कामगिरी या अगोदरच्या मॅच मध्ये अर्धशतकी वादळी इनिंग त्यानं साकारली आणि या मॅच मध्ये सुद्धा वैयक्तिक 43 वरती तो बॅटिंग करतोय. एकंदरीत स्कोरबोर्ड वरती आहेत त्या 48 आणि एकट्या शुभमच्या 43 धावा 50च्या उंबरठ्यावरती. इथे सुद्धा पुन्हा एकदा स्विचिट अटेम्प्ट, फटका चांगला खेळलाय, फिल्डर करतोय पाठलाग, मात्र निरर्थक राहील. चेंडू पुन्हा सीमारेषेच्या बाहेर, गणेश वरती हल्ला बोल आलाय. 4 धावांचा फटका, चौकार. सातत्यानं आक्रमण, सातत्यानं हल्ला बोल, सातत्यानं चौकार षटकारांची ही तर आपण पाहताय तर मेजवानी पेश करतोय आई गावदेवी खातिवली या संघासाठी. चौथ्या षटकात आपण आहोत. संध्याकाळचं सत्र आहे. एकदा का धावसंख्या 90-95 पार करून गेली तर मात्र इथे चेस करणं संध्याकाळच्या सत्रामध्ये अवघड होऊ शकतं. इथे ऑफसाईडला शफल होऊन ऑन साईडला खेळतोय. इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त राहिलंय. निश्चितच आपण पाहताय तर यष्टा स्वतःच्या वाचवत असताना सुद्धा खेळतोय. त्याचबरोबर चेंडूवरती अचूक नजर आणि ज्या वेळेला चेंडू ऑफ साईडला जातो त्यावेळेला ऑफ साईड वरती, ऑन साईडला मिळतो त्यावेळेला ऑन साईड वरती, मेरिट वरती बॅटिंग करत असताना जबरदस्त आक्रमक खेळी साकारतोय. षटक क्रमांक 4 ची सांगता झाली. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या एकंदरीत 53 धावा आणि अजून इथून 3 षटकांचा खेळ शिल्लक. इम्पॅक्ट प्लेयर इम्पॅक्ट प्लेयर या ठिकाणी यूज केला जातोय. गणेश बांगर ज्यानं षटक हाताळलं तो बाहेर जातोय आणि दिनेश जाधव इथे आतमध्ये येतोय. निश्चितच इम्पॅक्ट प्लेयरचा अवलंब मैदानावरती करत असताना एमडी स्पोर्ट्स खुटगर हा संघ मैदानावरती 4 षटकांमध्ये मोठा हल्लाबोल केलाय. स्कोरबोर्ड वरती तब्बल 53 धावा. इन्फॉर्म बॅट्समन मैदानावरती शुभम महाडिक खेळतोय. त्याला थांबवणं मात्र इथून फार मोठी कामगिरी पार पाडावी लागेल. शुभम महाडिक सेट फलंदाज, त्याला कसं थांबवायचं हा प्रश्न पडलाय. सलगच्या दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती तब्बल 48 वरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक. चला स्पीडअप करा. आपल्याला सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करायची आहे. जेवढ्या जास्तीत जास्त धावा होतील त्या तुम्हाला मात्र अंध प्रकाशामध्ये, कमी प्रकाशामध्ये, संधी प्रकाशात करायच्या आहेत, याची काळजी घ्या. मॅच बॉल तिथे सापडलेला आहे, तो मैदानात येतोय. मॅच बॉल आलेला आहे, तो अंपायर जमा करा. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती तब्बल पाहायला मिळत आहेत 53 धावा. 53 ऑन बोर्ड. 53 धावा इथे धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजून शिल्लक. किती धावा बनवल्या जातील हा एक प्रश्न. प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. चला थोडी घाई करा. स्पीडअप करा, कारण आपल्याला सेकंड इनिंगचे अजून भरपूर षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होतीये. गोलंदाज गणेश वरती पुनश्च एकदा विश्वास दाखवलाय. गणेश परटोले गोलंदाजी मार्कवरती
गणेश परटोले वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळेल. गोलंदाज हरेश डोंगरे येतोय गोलंदाजीसाठी. हर्षू डोंगरे, त्याला मात्र इथून संघाला कमबॅक करून द्यावं लागेल. समोर इन्फॉर्म बॅट्समन, सेट बॅट्समन खेळतोय. इथे हा चेंडू पहा ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. पंचांनी पुन्हा एकदा आम्हाला इशारा केलाय. हा वाईट बॉल. अवांतरची धाव सातत्याने इथे धावा वाढवून जाईल. स्कोरबोर्ड वेगानं पुढे चाललंय. कशा पद्धतीनं आळा घातला जाईल हा एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं द्यायचं हे गोलंदाजाला ठरवावं लागेल. मिस टायमिंग, झेल टिपण्याची सुवर्ण संधी. पंचांकडे दाद मागतायत. कदाचित बॅटला लागलाय की नाही हा प्रश्न आहे. अंपायर डिसिजन बाद. बॅट्समन आउट. चला मित्रांनो, अंपायर डिसिजन मान्य करा. अंपायर डिसिजन, फलंदाज बाद आणि शुभम या ठिकाणी माघारी परततोय. खेळ, फलंदाज बाद, गोल्डन डकचा शिकार. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी पाठवण्यात यश मिळालं. गरज होती कमबॅकची आणि संघासाठी कमबॅक करून देणारी गोलंदाजी तो करतोय हरेश डोंगरे, ज्यानं खऱ्या अर्थानं आज स्वीट पॉइझनचं काम केलंय. चांगली गोलंदाजी तो सातत्यानं संघासाठी करतोय. सकाळच्या सत्रापासून तुम्ही पाहत असाल तर मध्येच येऊन ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम त्यानं आज दिवसभरात केलंय आणि खऱ्या अर्थानं मेगा ब्रेक थ्रू शुभम महाडिकची विकेट त्यानं मिळवून दिली टीमसाठी. आणि त्यानंतर इथे अख्तर शेख, जो खऱ्या अर्थानं विध्वंसक ठरू शकला असता, पाया घातलाय शुभमनं आणि त्याच्यावरती कळत चढवण्याचं काम अख्तर शेखनं केलं असतं तर मात्र धावा भरपूर झाल्या असत्या. त्याला गार केलं, थंड केलं. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल, बॅकफुटला जाऊन खेळलाय. चेंडू हवेत. झेलसाठी प्रयत्न करतील मात्र फिल्डरपासून दूर ड्रॉप झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या. आल्या आल्या स्वतःचं खातं खोललं. श्री गणेश केलाय भाऊन आपल्या इनिंगचा. मोठ्या मोठ्या खेळींसाठी जाणला जाणारा खेळाडू, अगदी शेवटच्या काही चेंडूंसाठी बॅटिंगला मैदानात येत असतो मात्र टीमसाठी विध्वंसक खेळाडू. स्ट्राईकवरती तयार भाऊ चव्हाण. चांगला चेंडू, चांगला चेंडू, फसवा चेंडू पाहायला मिळतोय. गती परिवर्तन केलं. डावखुऱ्या हातानं गोलंदाजी करत असताना गुडलेंपेक्षा पुढे टाकलं आणि तिथून राईज केलं. थोडीशी उसळी गेट चेंडू बाहेर निघाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी यावेळेस पहा फुलर लेंथ अगदी बुंद्यात. तिथे सिंगल कंप्लीट झाली. एकच सिंगलवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगलं क्रिकेट, चांगलं क्रिकेट मैदानावरती हरेश डोंगरे करतोय. हर्षू, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून संघासाठी उपयुक्त षटक तो हाताळतोय. टीमसाठी उपयुक्त ब्रेक थ्रू त्यानं मिळवून दिला. त्यानंतर त्यासोबत एक
अतिरिक्त बोनस विकेट त्याला मिळाली. 1 ब्रिंग्स 2 अशा पद्धतीने 2 विकेट त्याने मिळवल्या. धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या 57 धावा. 57. इथे पहा जागेवर खडे खडे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट शांतीत क्रांती करत असताना बॅट्समन वैभव दिनकरच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड जर तुम्ही पाहिलं तर वेगानं पुढे सरकलं. 63 या आकड्यावरती. पहिल्या पाच बॉलवरती चांगली इकॉनॉमी राखली होती, मात्र शेवटच्या बॉलवरती आलेला सिक्सर आणि त्यानंतर आपण पाहताय तर इथून षटकाची समीकरण बदलवली, षटकाची इकॉनॉमी बिघडवली. स्कोरबोर्ड वरती आहे ते एकंदरीत 63 धावा, 63 ऑन बोर्ड. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. गोलंदाजांना मात्र इथून चांगली कमाल करावी लागेल. हा सामना जिंकणं दोघांनाही गरजेचं. दोघांसाठी अतिशय महत्वाची ही मॅच, महत्वपूर्ण सामना, इम्पॉर्टंट गेम. सामना जिंकावा लागेल. हा सामना जिंकून सुपर 10 मध्ये दाखल होण्यासाठी भरपूर मेहनत दोन्ही टीमला घ्यावी लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण आहोत. 5 षटकं संपली आहेत. स्कोरबोर्ड वरती जबरदस्त छलांग मारली आहे. 63 धावा. पहिल्या 2 षटकात फक्त 13 होत्या मित्रांनो. उर्वरित 3 षटकात तब्बल 50 धावा या ठिकाणी वसूल केल्या. शुभम महाडिकचा सिंहाचा वाटा. 22 चेंडूत 48 धावांवरती तो बाद झाला. त्यानंतर अख्तर शेखला बाद करण्यात यश मिळालं, मात्र इथून भाऊ आणि वैभवचं आव्हान कायम आहे. उर्वरित 12 बॉल, या 12 चेंडूंवरती किती जास्तीत जास्त धावा जमवल्या जातील. ओव्हर नंबर 6. पहिलाच बॉल जागेवरनं वेट अँड वॉच. पॉइंटच्या दिशेनं खेळतोय. कव्हर पॉइंटला सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, पकडून फेक करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरलाय. जबरदस्त थ्रो आलाय आणि माघारी पाठवलं जातंय वैभव दिनकरला. रनआउटच्या स्वरूपात लागलेला अजून एक हादरा. आई गावदेवी खातिवलीला. फलंदाज बाद. वैभव दिनकर बाद होतोय. 3 चेंडू ज्यानं खेळ केल्या आणि 3 चेंडूंमध्ये 10 धावा वसूल केल्या होत्या. चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर मात्र त्याला धावबाच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं. भाऊला साथ देण्यासाठी न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. इन ॲट नंबर 7 रोशन तारमळे. अजून एक हार्ड हिटर फलंदाज मॅन फ्रॉम रॉयल स्ट्रायकर शेळी. इथे जिम्मेदारी भाऊवरती. चांगला चेंडू मात्र ऑफस्टंपच्या जास्त बाहेर, अतिरिक्त बाहेर निघत असताना पाहायला मिळाला. वाईट बॉल. गोलंदाज गोलंदाजी करत असताना कुणाल मोरे, उंचपुरा गोलंदाज, चांगल्या वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू चेक करायचंय. ऍक्शन. ओके, गोलंदाजाच्या ऍक्शन वरती संशय आहे या ठिकाणी. आमचे जगदीशजी दुधकर सर चेक करतील. जो चेंडू टाकलाय तो चेक करायचा सर. ओके, जो चेंडू या ठिकाणी गोलंदाजाने टाकलाय तो चेंडू या ठिकाणी चेक केला जाईल. गोलंदाजाची ऍक्शन फलंदाजाला थोडीशी संशयित वाटली आहे. या अनुषंगानं अपील केली आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. शोएब अख्तरच्या स्टाईल मध्ये येतोय. अगदी आपण फॉलो थ्रू पाहताय तर तुम्ही फिल्डिंग लावून ठेवा. गोलंदाजाची ऍक्शन चेक करायची आहे. तुम्ही फिल्डिंग लावून नका मित्रांनो, निर्णय येईल आपल्यापर्यंत, काळजी करू नका. आपल्याला तुम्हाला बॅटिंग करायची सेकंड इनिंग मध्ये, ही काळजी तुम्ही आताच घ्या. कारण ओके, ही इज ओके. चांगली ऍक्शन आणि नक्कीच आपण पाहताय तर काहीशी शोएब अख्तरची आठवण तुम्हाला याच्या अर्थातच कुणाल मोरेच्या गोलंदाजीमध्ये येईल. शोएब अख्तर ज्याप्रमाणे अगदी आपण पाहताय तर 38च्या बाहेरून सीमारेषेच्या जवळून रनअप घेऊन यायचे, वेगाने यायचे. नुसतं ज्या वेळेला
फॉलो थ्रू मध्ये धावत यायचे त्यावेळेला सुद्धा फलंदाजाच्या छातीमध्ये धडकी भरलेली असायची. रावलपिंडी एक्सप्रेस म्हणून भरपूर वर्ष संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती ज्यांनी राज्य केलं, अधिराज्य गाजवलं. मात्र इथं अधिराज्य गाजवतोय भाऊ. मैदानात आल्या आल्या त्यानं दिला गोलंदाजाला खाऊ षटकार. भाऊच्या बॅटवरती चेंडू एकदा का मिडल झाला ना तर मात्र मैदानात थांबत नसतो. नेहमीच आपण पाहिलंय मॅच फिनिश करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू अतिशय शांत डोक्यानं मैदानात येतो. विश्वास त्याला फार असतो, आत्मविश्वास. भरपूर साऱ्या इनिंग त्याच्या तुम्हाला नेहमीच पाहायला मिळत असतात. नेहमी चर्चा होते शुभम माडिकच्या बॅटिंगची, त्याचबरोबर टॉप ऑर्डरच्या फलंदाजीची. मात्र भाऊची जी शैली आहे आणि खेळी आहे ती मात्र निश्चित तुम्हाला हार्दिक पांड्याची आठवण करून देईल. जबरदस्त बॅटिंग करण्यासाठी माहीर खेळाडू आहे. समोर कोणीही गोलंदाज असला तरी त्याच्यावरती आक्रमक हल्ला करणं हा त्याचा नॅचरल स्वभाव, नॅचरल गेम. आणि त्याच पद्धतीची बॅटिंग तो इथं सुद्धा करतोय. षटकार मारला त्यानंतर लगेचच कमबॅक केलं गोलंदाज कुणाल मोरेनं. टाकलेला हा खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन डॉट आलाय. षटक क्रमांक 6, 6 नंबर, 6वं षटक प्रगतीपथावरती. इथे जागेवरनं टोलावलाय. उंची गाठली, लांबी आहे का हा प्रश्न आहे. सेफ हँड अर्थातच दशरथ खुपसे यांच्या हातात चेंडू आलाय आणि हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. चला फलंदाज लवकर आतमध्ये या, थोडं फास्ट खेळा. सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो आपण आज बरोबर मॅच चालू केल्या. मात्र तरी सुद्धा आपण संध्याकाळच्या सत्रात थोडंसं उशिरानं आहोत याची काळजी घ्या. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅड लाईटचा इम्पॅक्ट या ठिकाणी मैदानावरती होऊ शकतो, या अनुषंगाने काळजी घ्या. एमडी स्पोर्ट्स खुटगर यावेळेस हा सुद्धा मिस टायमिंग आहे की ताकद आहे, भरपूर ताकद फटक्यात. परफेक्ट मिडल केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बरोबर समोरच्या कॅमेरामनच्या अगदी खिशात जाऊन चेंडू पडलाय. 77 धावा धावफलकावरती या ठिकाणी अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक. जबरदस्त कामगिरी. बॅट्समन मैदानावरती पार्थ आला. पार्थ सपाट. पार्थ अर्थातच महाभारतामध्ये अर्जुनाचं नाव पार्थ होतं मित्रांनो. आणि आल्या आल्या अर्जुनासारखेच घायाळ तीर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पायावरती चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्ट, जबरदस्त टायमिंग फटका, नो लुक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा सुद्धा चौकार. जबरदस्त बॅटिंग. पार्थ सपाट मैदानावरती आलाय. अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी अतिशय दर्जेदार करतो. त्याचबरोबर बॅटिंगसाठी संधी मिळाली आणि 2 चेंडूंवरती सोनं त्यानं केलंय. जबरदस्त फटके, एक षटकार आणि एक चौकार. जर तुम्ही पाहत असाल तर बॅट्सविंग अतिशय वेगवान. षटकार जो मारला तो सुद्धा अगदी स्टाईल मध्ये. असं वाटलं होतं की चेंडू मिसटाईम झालाय. फटका मिसटाईम आहे, मात्र निश्चित फटक्यात ताकद होती. षटकार आला. लास्ट ओव्हर, शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट येतोय. अर्थातच सुभाषदादा सपाट यांचे चिरंजीव, त्यांचं सुद्धा भरपूर प्रेम क्रिकेटवरती राहिलंय. या तालुक्याच्या क्रिकेटचा जर तुम्ही विचार कराल तर ज्यांच्या ज्यांच्या वडिलांनी क्रिकेट गाजवलं त्यांच्या मुलांनी सुद्धा क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. चर्चा होत राहील. इथे चुकीचं टायमिंग फिल्डरचं, मात्र हा सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. रोशनच्या बॅटमधून आलाय. चौकार. सुभाष सपाट यांचे चिरंजीव अर्थातच
पार्थ सपाट इथं मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर दसईला जाल त्यावेळेला तुम्हाला नामदेवदादा पडवळ यांचे चिरंजीव रोहन पडवळ जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. शिवशक्ती तुते संघासाठी तुम्ही ज्यावेळेला विचार करता त्यावेळेला रोहन पांढरे हा अष्टपैलू आणि स्टार प्लेयर. किसनदादा पांढरे यांनी दिलेली ती शहापूर टेनिस क्रिकेटला एक अद्भुत देणगी. रोहन सुद्धा नाव कमावतोय. तसंच तुम्ही आई गावदेवी शेद्रुज संघासाठी ओम पाटोळे या खेळाडूला पाहिलं असेल. राम पाटोळे यांनी त्यांचा काळ गाजवला. त्यानंतर त्यांनी ओमला तयार केलं. इथे झेलची संधी, पडला धडपडला, मात्र झेल नाही सोडला, पकडला कॅच, फलंदाज बाद. चांगला झेल त्या ठिकाणी. चांगला झेल त्या ठिकाणी सीमारेषेवरती आपण पाहताय तर अगदी मेहनत करत असताना पकडलाय. फलंदाज माघारी परतलाय. तो चला स्पीडअप करा मित्रांनो. आपण लवकर लवकर मैदानात या. एक फलंदाज बाद झाल्यानंतर आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज हरेश डोंगरे गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी आलाय. स्ट्राइक वरती तयार. चांगला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातो. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल 5 साठी. फलंदाज बॅट लागले. ओके, बॅट कट असल्यामुळे या ठिकाणी फलंदाज धावबाद. चला दुसरा फलंदाज लगेच या मैदानात. सर तो झेलबाद आहे की रनआउट? रनआउट. ओके, पंच प्रवीणजी विषय सर, आपण जर डान्स केला तर मयूरदादा पांढरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. डान्स आवडला पाहिजे. शेवटच्या षटकात आपण आहोत. उर्वरित आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. बॅटिंग करण्यासाठी स्ट्राइक वरती पार्थ येतोय. पार्थ सपाट. इथे हा चेंडू पहा ऑफस्टंपच्या जास्तीचा बाहेर. पंच दंडित करतायत. वाईट बॉल. अवांतरची अजून एक धाव येते. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 87 वरती. मोठी धावसंख्या मैदानात उभारली आहे. 80 ते 90 धावांपर्यंत जाण्याचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न जवळजवळ पूर्ण करतायत. पूर्णत्वास जात असताना पाहायला मिळतं. स्कोरबोर्ड वरती मोठी बढत. इथे सिंगल कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे आणि नक्कीच ही सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये एकच सिंगल मिळेल. या ठिकाणी आपण पाहताय तर संकेतकडे स्ट्राइक राहील. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. स्कोरबोर्ड वरती 88 ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसासाठी या ठिकाणी आपण सर्वजण सकाळपासून खेळ पाहताय. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर ऍक्शन मध्ये सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि इथे रनआउट झालेत. 89 बनवल्या आणि 90 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. चला स्पीडअप करा, पटापट बाहेर या. लगेच खातिवली संघ आतमध्ये येऊन फिल्डिंग लावा. सलामीची जोडी एमडी स्पोर्ट्स कुडगर आपली मैदानात पाठवा. 7 षटकांमध्ये बनवाव्या लागतील त्या एकंदरीत 90 धावा. 90 रन्स टू विन.
90 धावांचं लक्ष ठेवलंय. मैदानात पार केलं जाईल का हे नक्कीच पाहिलं जाईल. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये आज या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. सर्व आयोजन समितीचं पुनश्च एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमने आम्हाला साथ दिली. सगळ्यांचा आभार, सर्व खेळाडूंचा आभार. शेवटच्या मॅचसाठी दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. पुनश्च एकदा उद्या सकाळी या ठिकाणी आपण सर्वजण भेटणार आहोत. आता सध्या मी आपली सर्वांची रजा घेतोय आणि निश्चितच द्वितीय सत्रासाठी जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात. आवाज ऐकायला मिळेल व्हॉइस ऑफ निंबवली. मान्यवर मनोजजी कारवे सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद मित्रांनो. इथून लगेचच किनवली, सरळगाव, मुरबाड या दिशेनं जर कुठली गाडी जाणार असेल, कोणी जाणार असेल तर आम्हाला सेवा द्या अशी विनंती. धन्यवाद. थँक्यू सो मच आदरणीय समालोचक सोमनाथ काळे सर. हॅलो, चला फिल्डिंग लावून घ्या पटापट. आपली बॅटिंग झाली आहे आणि 88 धावा उभ्या केल्या आपण पाहिलं. आई गौदेवी स्पोर्ट्स खातिवलीच्या टीमने भरभक्कम धावसंख्या उभी केली. 89 आणि 90चं टार्गेट सेट केलं जिंकण्यासाठी. एमडी स्पोर्ट्स खुडगर संघापुढे हे तगडं आव्हान. 42 चेंडूमध्ये 90 धावांचं आव्हान पेलण्याची क्षमता नक्कीच आहे. दसरजी खुपसे स्ट्राईकला जात असताना फ्रंटला ओपनिंग करण्यासाठी सोबतीला दिनेश जाधव. वाह, मागच्या सामन्यात सुद्धा तुफानी बॅटिंग केली होती. एक हाती मॅरेथॉन इनिंग ज्यांनी साकार केली होती ते दिनेश जाधव. सोबतीला दशरथ खुपसे. 42 चेंडूंमध्ये 90 धावांचं आव्हान. प्रेक्षको, आपल्या सर्वांचं प्रेमाचा नमस्कार करून स्वागत करतोय. आणि जे HTCला प्रेक्षक जोडले गेलेत हेमंत टेनिस क्रिकेटशी वाहिनीशी, त्याचं सुद्धा मी करतोय स्वागत. सर्वांना गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. उपस्थित आमचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सल्लागार, कार्यकारिणी मंडळ किनवली असोसिएशनचे, त्या सर्वांचे स्वागत करतोय आणि घेऊन चलतो तुम्हाला मैदानामध्ये ज्या ठिकाणी 90 धावांचा पाठलाग सुरू होणार आहे. सुंदर वातावरण पाहतो आपण. अगदी सह्याद्रीच्या कड्यामध्ये हा लपलेला परिसर आणि त्या परिसरातील निसर्गाचं वरदान असलेलं क्रीडांगण पाहतो आपण. कानवे गावाजवळील क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती ही सजलेली स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम किनवली असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पहिला चेंडू मार्गस्थ करतोय शुभम महाडिक. दिनेश जाधव साठी टर्न केलाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक चेंडूला काढले फाईन लेगच्या मधून. प्रेक्षकांमध्ये जात असताना वेगाने फाईन डीपला हा चौकार. फटका अगदी तिथे पाहिला तर मोठा झाला नाही, परंतु बॅटची कडा घेऊन अगदी वेगाने गेला होता. फाईनच्या दिशेने बघितला आपण. थोडीशी लाईन भरकटली. इथे मात्र नशिबाची साथ लगेचच प्राप्त झाली दिनेश जाधवला अँड टीम खुडगरला. नशिबाचा चौकार होते विकेट किपरच्या पाठीमागे. लॉंग स्टॉप रिझल्टकडे जात असताना लागोपाठचा दुसरा 4 रन. झटपट क्रिकेट, झटपट धावा आणि पटपट खेळ होत असताना इथे लागोपाठचे 2 चौकार दिनेश जाधवच्या बॅटमधून आलेत. पहिले षटक हाताळतोय वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर ऑफ शहापूर तालुका शुभम महाडिक. टॉस केला, फुल टॉस झाला आणि तिथे उडवलाय. बॅट अगदी दूरवती होती. कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. फिल्डर पोहोचतोय. कव्हर करेपर्यंत 2 धावा दिनेश जाधव आणि दशरथ खुपसे सरांनी पूर्ण केल्या. धावसंख्या संघाची, खुडगर संघाची 2 ने पुढे सरकत असताना 10 वरती पाहतो आपण. 7 षटकांमध्ये 90 धावांचं आव्हान आहे. तसं पाहता प्रत्येक षटकामध्ये
कमीत कमी 13 धावा, परंतु इथे किती होत आहेत. हा उचलला गॅप मध्ये जातोय आणि झेल काय टिपलाय. झेल टेकन फ्रॉम भावड्या. वा, वेल जज, वेल कॅच, रनिंग कॅच. डाव्या बाजूला धावत पळत तिथे झेल टिपला. कॅच ऑफ दिस मॅच. आणि फलंदाज इथे झेलच्या रूपामध्ये बाद होत असताना दिनेश जाधव परत डगआउट मध्ये. अत्यंत लाजबाब झेल टिपलाय. यालाच म्हणतात पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. कॅच विन्स मॅचेस. काय स्वतःला सावरलं बघा. शेवटपर्यंत चेंडूकडे नजर होती, लक्ष होतं. जसं अर्जुनांचं लक्ष होतं त्या माशाच्या डोळ्याकडे, तसं लक्ष बघितलं आणि स्वयंवर जिंकलं. या ठिकाणी सुंदर ॲथलेटिक्सपणा दाखवला फिल्डरने. नवीन बॅटर हर्षल डोंगरे येत असताना, हर्ष डोंगरे. आज एक हर्षल खेळाडूचा बर्थडे सुद्धा आहे. नंतर त्याचं परफॉर्मन्स थोडंसं डगमगलं गेलं दुपारनंतर. पहिली मॅच सुंदर खेळला होता हर्षल फ्रॉम आल्यानी. हर्षल वालिंबे, पुन्हा आपण त्याला देतो बर्थडेच्या शुभेच्छा. जर तो ऐकत असेल तर इव्हिनिंग त्याची चांगली होईल. इथे हर्ष डोंगरे आलाय. पहिला गडी बाद जरा. दिनेश जाधव लवकर परतले. आधीच्या सामन्यामध्ये अगदी मॅरेथॉन इनिंग साकार केली ती, मला आठवते त्याच्या धावा. अगदी 30च्या पुढे धावसंख्या उभी केली होती दिनेश जाधवने. आता मात्र जबाबदारी असेल दहशत खुपसे आणि हर्ष डोंगरे याच्यावर. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन शुभम महाडिक दुर्वती ठेवतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला गेला, सक्सेसफुल. वाईड यॉर्कर हाताळला सुद्धा. लेफ्टीला अगदी ओव्हर द विकेट जात असताना अँगल सुद्धा प्राप्त होत असतो, पण इथे अँगल प्राप्त न करता चेंडू फुल लेन्थ वापरला गेला आणि वाईड काढला. बरोबर वाईड यॉर्कर. हे चेंडू सुद्धा प्रचलित झालेत. या चेंडूची सुरुवात जसप्रीत बुमराह यांनी केली आणि पाहता पाहता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा या चेंडूला पसंती दिली प्रत्येक बॉलरने. टाळ्यांचा गजर होते, कडकडाट होत असताना चौबाजूला मैदानामध्ये हवेचा वारा सुद्धा वेगाने वाहतोय. ह्या लीगचा वारा वाहतोय, लीगचा नारा होतोय. शहापूर तालुका, मुरबाड तालुका, ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या मनाला पसंतीला उतरलेली ही लीग पाहतो आपण. किनवली असोसिएशन प्रीमियर लीग 2026. निवडलेले खेळाडू प्रत्येक संघामध्ये तब्बल 15 खेळाडूंचा इथे समावेश पाहतो आपण. आणि त्या 15 खेळाडूंचा खेळ इथे आपल्याला आनंदाने उपभोगायला मिळत असताना या कानवेच्या क्रीडा नगरीवती ही स्पर्धा रंगत आहे. रंगबिरंगी झेंडे सुद्धा पाहू शकता समोरच्या स्क्रीनच्या वर. किनवली असूनचे झळकत असताना त्यामध्ये सुशोभित करण सुद्धा सुंदर केले मंडप डेकोरेटच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये रंग भरलेत आमच्या प्रेक्षकांनी आणि विशेषतः ग्राउंडमध्ये या सर्वोत्कृष्ट खेळाडूंनी ज्यांची निवड झाली आहे या लीगमध्ये. अख्तर शेख सज्ज झालाय, दसेचा क्रिकेटर. मग ती दसे असो किंवा वसे असो, चहू बाजूला ज्याचा नावाचा डंका असा अख्तर शेख, फैजल शेख, दशरथ खुपसे, कित्येक नावं. दिनेश जाधव, मयूर बघितला आपण, पार्थ बघितला, पार्थ सपाट. असे अनेक खेळाडू इथे सुंदर कार्य करतात. आणि विशेषतः शुभम महाडिकने चेंडू गाजवलाय, दिवस गाजवलाय, पण तो इथे मात्र कॉट अँड बॉल घेतलं लगेचच. अख्तरचा डंका इथे वाजवला त्यांनी आणि पहिल्या गडी त्यांनी प्राप्त केला. ह्या पहिल्याच चेंडूमध्ये 2 विकेटचं प्राप्तीकरण झालं या इनिंगचं. सेकंड विकेट डाऊन. तर नवीन बॅटर येतोय आपण पाहताय. रुपेश पडोले आलेत 4थ्या क्रमांकावरती. पहिल्याच चेंडूमध्ये धक्का दिला अख्तर शेखने. पुन्हा एकदा सज्ज झाले. बॉलिंग मार्क होती. मुरबाड एंड कडून किनोली एंड कडून जातोय ओव्हर द विकेट अख्तर शेख. आणि आलेला रिव्हर्स पवित्रा घेतला, सक्सेसफुली अटेम्प्ट केलाय. स्विच हिट. चेंडू पळतोय, धावतोय, चेंडूच्या मागे लागली आग आणि तिथे फिल्डर करतोय पाठलाग. त्या दरम्यान अडवलं गेलं चेंडूला. नक्की चौकात तिथे वाचवलं असं चित्र पाहायला मिळतंय. पंच सुद्धा पाहतायत आणि फेकी होईल, पण तो 2 धावा इथे 3 धावा रुपेश पडोलेने अर्जित केला हर्षूच्या सोबतीला. 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे खुडगर संघाची 13 वर. दसजी खुपसे बाद झाले लवकरच पहिल्या चेंडूला सामोर जात असताना.
आज बॅटिंग मधून त्यांची क्षमता आपल्याला पाहायची होती, परंतु आज काहीसं त्यांच्या बाजूने दिवस नव्हता, परंतु फिल्डिंग आणि कॅचिंग जबरदस्त केली दशरथ सरांनी. आपण पाहिलं ते दशरथ, वैभव आजचे चांगले कॅच टेकर आणि विशेषतः बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये अष्टपैलू कामगिरी केली वन ऑफ द बेस्ट ती शुभम महाडिकने. हे वेगळं सांगायची गरज नाही, जो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. राऊंड द विकेट जातो गोलंदाज अख्तर. लेफ्टीसाठी ते फ्लाय अँड मिस, टप्पा पडला आणि तिथे हे पंचाने आम्हाला दर्शवलं, बॅट्समनने हातवारी करू नका, पंचांकडे लक्ष घ्या. पंच बघतीलच बरोबर. नॉन स्ट्रायकरला विनंती, आपण हातवारी करू नका. धावसंख्या 14 वर, 90चं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. प्रत्येक षटकामध्ये 13 धावा कमीत कमी, 13-7-91. परंतु इथे दुसरं षटक सुरू असताना धावसंख्या ही 14 आहे. हा ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह फिल्डर आहे तिथे ठिकाणी श्री गोरेश्वरनाथ मठ. हो निसटलाय, निसटलाय चेंडू, निसटला आणि हुलकावणी दिली. हा येतोय नशिबाचा चौकार खुडगरच्या खात्यामध्ये. मिलिंद डुकरे स्पोर्ट्स खुडगर असं नाव आहे, एमडी नाव दिलंय. एमडी नाव बऱ्याच ठिकाणी प्रचलित आहे. एक एमडी कोसले पण मला आठवते, मानस दळवी, सुनील दळवी यांचा मुलगा, त्यांच्या नावाने एमडी कोसले खेळत असतो. आमच्या परिसरात आमनेपाडा आहे, तिथे एक मदनजी दत्तू एमडी आमनेपाडा असे एक शॉर्ट नावं असतात. एक ब्रँड असतो एमडी, केडी, जेडी. जसं आपला जेडी गोकुळगावचा चमकला, ISPL मध्ये पदार्पण झालं. चमकदार कामगिरी, तुमची मेहनत, तुमचे काबाड कष्ट, तुमची जिद्द, तुमची इच्छाशक्ती तुम्हाला पुढे घेऊन जात असते. त्या इच्छेने खेळलं पाहिजे. आडव्या बॅटनी समोर 20 मध्ये खेचलाय आणि जिथे चेंडू जातो तिथे आमच्या मान्यवरांना सलामी देत असताना हा चौकार. SK साहेबांनी चेंडू पकडला, सोबतीला हरेशजी पांढरे आहेत आपले, तसेच किशोरजी विषय पाहतो आपण. अध्यक्ष मंडळ, कार्यकारिणी मंडळ, सर्वजण इथे या सामन्याचा आनंद घेत आहेत. पांढरे सर सुद्धा आहेत. हवेचा वारा वाढलाय आणि इथे बघा वाईट सुद्धा इथे टाकले झाले. मला माहिती मिळाली की हरेशजी पांढरे साहेबांच्या टुर्नामेंटचा पुढे काम चालू असताना त्यांची टुर्नामेंट 26 जानेवारीपासून असून सुद्धा ते मध्ये मध्ये वेळ काढून या ठिकाणी येतात. मी त्यांना सकाळपासून पाहतोय, तब्बल त्याने 3 ते 4 फेऱ्या मारल्या आणि आले की लगेच जात सुद्धा नाहीयेत. भरचा वेळ देत आहेत. अर्धा वेळ तिकडे त्यांनी दिला, आज अर्धा वेळ इकडे दिला. म्हणजे आपली जबाबदारी कशी पार पाडायची हे सुद्धा आमच्या कार्यकारी मंडळाने दाखवून दिलं. त्यामधले आमचे सल्लागार हरेशजी पांढरे आपण पाहतोय, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. इथे वाईड आलाय, धावसंख्या 23. हो इथे आडवा येऊन अगदी ऑफ साईडचा चेंडू असा ऑन साईडला तळवणं म्हणजे फार जिम्मेदारी असते आणि अवघड काम असतं. वरवा तुम्ही तसाच फटका अटेम्प्ट कराल तर तुम्हाला तिथेच खेळवणार. बघा हा बॉलर आहे, हुशार आहे, अख्तर शेख आहे. अक्षरशः इथे ह्या बॅटरला मामा बनवतोय ऑफ स्टिकला चेंडू ठेवून, ज्याने 2 लागोपाठचे चौकार मारले, पण तो कमबॅक करतोय वाईट टाकून सुद्धा गोलंदाज अख्तर शेख. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा फ्लाईट, इथे अगदी खोदून काढलंय, बॅटचा फ्लो समोर केला, वेगाने तिथे फिल्डर पोहोचतोय आणि वेग धारण करून चेंडूला अडवलं सुद्धा. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. वैभवचे मला 3 झेल आठवतात आजच्या दिवसामध्ये, इथेच पकडलेत. हा खांबला त्यांनी बुक केलाय, खांब बुक केलाय आणि नक्कीच तिथे त्यांनी ती जागा सुद्धा पूर्ण बुक केली आहे. चांगला अगदी धावतोय, पळतोय, 3 झेल टिपलेत त्या क्षेत्रामध्ये मला आठवत आहेत. धावसंख्या बघा, या 2 षटकाची समाप्ती 25 वरती, 25. अजून जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे 35 चेंडूंमध्ये. माफ करा, 35 नव्हे, 30 चेंडू, 30 चेंडू 65 धावांची गरज. तेच म्हटलं 35 कसे का आले, 6 बॉलचा षटक असतो. सकाळपासून आपण 35 मिनिटं बोलतोय, ते बाय डिफॉल्ट आलं. इथे बघा श्रीनुती आलं सुद्धा हे समीकरण HD च्या माध्यमातून. हेमंत टेनिस क्रिकेट, चांगली मेहनत त्यांची सुद्धा. ऑनलाईन प्रेक्षकाला काय काय पाहिजे ते सर्व दाखवलं जाते. योगी सर तुम्हाला काय पाहिजे, इकडे काय बघताय तुम्ही, कारण तुम्ही चहा सोडलाय कळलंय मला, घरी लवकर जायचंय. बॉलर शूज बांधतायत. म्हणजे योगी आमचे ऍक्टर आहेत. मी नेहमी म्हणतो की उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ आणि या क्रिकेट प्रदेशमध्ये आमचा योगीराज बुटेरेनाथ. 30 चेंडू 65 धावांची गरज. संकेत दिनकर सज्ज झालाय या तिसऱ्या षटकासाठी. सुरुवात करण्यासाठी मैदानामध्ये पाहतो आपण बॅटर 2 पार्टनरशिप करतायत. हर्षू आणि डोंगरे स्ट्राईकला रुपेश परटोले.
ड्राईव्ह करतोय तिथे मात्र वेगान जातो चेंडू. आलो तर कार्पेट आणि तिथे भावड्या आलाय. बॅटिंग पण सुंदर केली भावड्याने. फिल्डिंग सुद्धा ग्राउंड फिल्डिंग किती रनिंग सुंदर करतात दोन्ही पण. ती जागा जवळपास सांभाळतायत. एका बाजूला वैभव आहे, दुसऱ्या बाजूला भाऊ. दोघांना तिथे अक्षरशः मिड विकेट आणि लॉंग ऑन सांभाळायला दिलंय. खूप चांगला धावा वाचवतात. ही फिल्डिंग अगदी गोलंदाजाचं मनोबल वाढवत असते. अशीच ग्राउंड फिल्डिंग झाली पाहिजे, अटॅकिंग फिल्डिंग झाली पाहिजे, वेगवान फिल्डिंग झाली पाहिजे. इथे बॅटरची हिंमत पण झाली नाही 2 धावा घेण्याची. इतकी जबरदस्त फेकी सुद्धा झाली भाऊकडून. संकेत दिनकरचा पहिला चेंडू 1 धावांसाठी होता. 26 धावसंख्या 26. 64 पाहिजेत 29 मध्ये. ड्राईव्ह केलाय, मस्त कडक शॉट आहे. परंतु तिथे गॅप मिळेल का? 2 फिल्डर तर पोहोचतायत आणि बरोबर फिल्डिंग केली मध्ये. डीप मिडविकेटच्या झोनकडे 2 फिल्डर तिथे पोहोचले आणि त्या दरम्यान एका धावेचं रूपांतर आता 2 मध्ये करण्यास अवधी मिळाला हर्षू डोंगरेला. आणि या 2 धावांनी एमडी स्पोर्ट्स खुडगर संघाची धावसंख्या 28 वर. मिलिंदजी डुकरे अँड स्पोर्ट्स खुडगर संघ मालक. समोर स्ट्रेट डाव पाहतो आडव्या बॅटनी. हाय बॅक लिफ्ट होती परंतु चेंडूला खाली ठेवलं या ठिकाणी बॅटर हर्षूने. आता हवाय प्रायांची वेळ आहे. म्हणतात ना की ज्या दिशेला वारा त्या दिशेला मारा. ही वेळ आता येऊन ठेपले मित्रांनो. कारण चेंडू शिल्लक आहेत 27. त्यामध्ये तुम्हाला 61 धावा अजून करायच्या आहेत, ठोकायच्या आहेत, पार करायच्या आहेत. फार मोठं लक्ष आणि अगदी मोठं फटके मारण्याची वेळ आली आहे. सिंगल डबल मिळतील तुम्ही घ्या, परंतु प्रयत्न असा पाहिजे की चौकार आणि षटकार कसा येईल तो प्रयत्न इथे करणं गरजेचं आहे. कारण प्रयत्नाती परमेश्वर स्टेट डाउन ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. वाव ऍक्शन बघा बुटेरे सरांची मस्त. वा सुंदर पिसारा, पंखाचा पिसारा, षटकार, कडक शॉट, भडक आवाज आणि भडक धावा सुद्धा. 6 धावा मिळाल्या. तुफानी फटकेबाजी जसं कानामध्ये आवाजच गेला जणू काय. आणि 26 जुलैच्या पावसाप्रमाणे धावांचा पाऊस पडला आणि 26 चेंडू आता शिल्लक आहेत. 55 धावांची गरज आहे आता. बघा चेंडूला पुढे टिपलं जाते. कॅमेरामॅनच्या डोक्यावरून जात असताना कॅमेरामॅनला सुद्धा वाटलं की मी कॅमेरा डोक्यावरती घेऊ की काय कॅप्चर करण्यासाठी. इतका उंचावरती चेंडू गेला होता. पक्ष्यांच्या साथीने धावांनी तिथे अगदी उंच उडी घेतली आणि धावसंख्या वेगाने पोहोचली 35 वर. 35 ऑन द बोर्ड. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे, मॅच सोडायची नाही. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. तुमचं स्वप्न आहे ना तर तुम्हीच पूर्ण करायचंय. एकट्याने लढायला शिकायचं. खऱ्या हाताने सामर्थ्यवान बनायचं असेल तर म्हणतात की एकट्याने लढायला शिका आधी. तुम्हाला एकट्याला काय करता येईल महत्वाचं आहे. इथे हॅमट केलंय. हाफ व्हॉली बॅकफुटला गेला. तिथे कव्हर पॉइंट मधून चेंडू जातोय वेगाने सीमा पार. चौकार, लाजबाब बॅटिंग. बघा पक्षांचा उल्लेख केला आणि पक्षांचा बघा प्रवास सुरू झाला. अगदी आपल्या घरट्याकडे परत जात असताना कोणी जातोय कानवेकडे, कोणी जातोय किनवलीकडे, कोणी जातोय मुरबाडकडे, कोणी जातोय शहापूरकडे. हे पक्षी आहेत. कावळ्यांची शाळा संपली. चला चला ते म्हणतात की उद्या आपण पुन्हा यायचं. नरेंद्र आले, देवेंद्र आले, मी पुन्हा उद्या येईन. या आता बीएमसी पण मिळाली आहे, केडीएमसी पण मिळाली, ठाणे पण मिळालं. मज्जो में सब गुजराती पार्टी मज्जो में. समोर पुण्यात अभिषेक मध्ये तिथे लॉंग अप आहे. मोठ्या टप्प्याने कव्हर करते फिल्डर अख्तर शेख तिथे आहे आणि तिथे गोलंदाज पडलाय वाटतं. स्किट झालं त्या दरम्यान. ओ शुभम माडिक आला होता कव्हर करण्यासाठी आणि तिथे 1 धाव अजून वाढली जाणार आहे. 2 3 यस 1 2 3. जिथे 1 होती तिथे 3 धावा पूर्णपणे कंप्लीट केल्या वेगाने. त्यामध्ये काही चुका भोवल्या कमरवती हात आणि पाणी घेऊन जा पटकन. बुटेरे सर बघा कसे हसतायत. त्यांना पण इथे मजा आली. त्यांना हे चित्र पाहायला आवडतं. काहीशी हॅरी सरांकडे जुळते. हॅरी काल आले होते आमच्या परिसरात पिसे या ठिकाणी कोंडेरी चषकामध्ये डान्सिंग अंपायर. आणि इथे षटक समाप्त झालं सर. 3रं षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय ती बरोबर 42 वरती. म्हणजे 14.0चा बेग बरोबर ठेवला दादा पाटील दादा. वा कमबॅक केलं. कारण पहिल्या 2 षटकामध्ये प्रेक्षकांनो 25 होत्या. 12.5चं ॲव्हरेज होता. पोती इथे मात्र 14 पर्यंत उसळी घेतलीये. मुसंडी मारली या दोन्ही उमेदवारांनी म्हणू शकतो आपण. पण तो अजून इथे 4 पेट्या फुटाचं बाकी आहे. 4 षटके शिल्लक आहेत. जास्त लागलं असेल तर प्लेअरला बाहेर बसवा. आणि कारण आपल्याला आता वेळेची गरज आहे. आपण अतिरिक्त प्लेअर घ्या पटकन. इंजर्ड होऊन बाहेर जाऊ शकता. जरा ट्रीटमेंट घ्या किंवा पुन्हा उभे राहा आपल्या संघासाठी. पायाला लागले त्याच्या. स्किट झाला तो बिचारा. बघितला आपण. बॉलर आहे
आणि नक्कीच 12 खेळाडू जाईल. नाही, तो पुन्हा एकदा तयार झालाय, क्लिअर आहे. त्यांनी सुद्धा स्वतःला सांगितलं की नाही, मला ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये स्वतःला सावरून कॉन्फिडेंटली पुन्हा एकदा मनाची तयारी करून उतरावं लागणार आहे आणि त्यांनी ती तयारी दाखवली. अगदी नक्कीच त्याला आपण शुभेच्छा देऊया, कारण तो बरा होतोय आणि बरा होऊ द्या. अजून स्वतःला सांभाळा मित्रांनो. धावसंख्या 42. आता पाहतोय आपण जिंकण्यासाठी जे 90 धावांचं टार्गेट आहे त्यासाठी अजून 48 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 24 दुने 48. रिक्वायरमेंट 13 होता तो आता 12 वरती आलाय. त्याचं कारण की 14 ने स्टार्टअप दिलाय. 3 षटकामध्ये 14.0च्या वेगाने ह्या 42 धावा जोडलेल्या आहेत. फार मोठा सामना आणि पॉवर प्ले घेतला इथे, बॅटिंग पॉवर प्ले या 4थ्या षटकामध्ये. आम्हाला पंच इशारा करतात, स्क्वेअर लेग पंच पाहतो आपण दुधकर सर, ते सुद्धा त्यांनी पण वाटतं घरी कॉल लावलाय. आणि आता शुभम च्या हातामध्ये चेंडू घेतोय असं वाटतं, कारण पॉवर प्ले डिमांड केला आणि लगेच तिथे बॉलर बदलला. या गोष्टी असतात, हे रणनीती असतात, हे कट असतात. कट रचणं गरजेचं असतं मित्रांनो. म्हणून म्हटलं जातं की जिंकण्याची क्षमता एवढी ठेवायची असते की तुमच्या समोरच्याने तुम्हाला हरवण्यासाठी नुसते प्रयत्न नव्हे तर कट कारस्थान रचले पाहिजेत. चला स्पीडअप करा प्लीज, कारण तुमची बॅटिंग झाली याचा अर्थ नाही की तुम्ही रिलॅक्स मध्ये षटक पूर्ण करायचे. 24 चेंडू मध्ये 48 ची गरज आहे. समोर बॅटर रुपेश परडोले, नॉनस्ट्राईकला हर्ष डोंगरे खेळतोय. दोघांनी पण दमदार चौकार षटकार मारलेत. आता अजून 48 धावा करायच्या आहेत आणि गोलंदाज शुभम महाडिक पहिला चेंडू घेऊन. हो, रायझिंग डिलिव्हरी मस्त पद्धतीने चेंडूला उडवला. टप्पा पडला आधी गुड लेनच्या काहीसा स्लाइटली अलीकडे आणि ऑफस्टिकच्या बाहेर सुद्धा बरोबर त्या ठिकाणी लाईन अँड लेंथ मेंटेन केली आहे. स्लॉट मध्ये देत नाहीये, रडार मध्ये देणार नाही. शुभम हुशार खेळाडू आहे, हुशार बिरबल जो लेदर क्रिकेटचे धडे गिरवतोय. पावलांचा वापर केला आणि शुभमने इथे फसवा चेंडू टाकलाय. कॉर्ड घेतली जाते, झेल सोडलाय की मॅच सोडली मित्र. येणारी वेळ सांगेल. महत्वाच्या घडीला या ठिकाणी झेल सोडलाय, तो सुद्धा रुपेश पर्टोलेचा. फार मोठं नुकसान होऊ शकतं रुपेशला. आता ही जीवनदान जे मिळाले, ही संधी आहे, नामी संधी मिळाली, नशीबवान ठरलाय. म्हणतात ना की ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो, ज्याला जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो, परंतु जो संधीचं सोनं करतो ना तो खरा विजेता असतो. सिंगल आहे धावसंख्या पुढे 43 वरती. नॉनस्टॉप खेळा. आता सूर्यदेवता चालली, 5:45 होत आलेत. 6चं टायमिंग लास्ट दिले त्यांनी आपल्याला आज. 6ला क्लोज झालं पाहिजे. हो, ड्राईव्ह केलाय, हा हाफ वॉली होता आणि हा ब्लॅक टिपच्या माध्यमातून तिथे चेंडूने टर्न केलं, कलाटणी दिली आहे आणि फिल्डरला बीट करून गेलाय आधी बाउंड्रीच्या बाहेर. हा चौकार. कमरेवरती हात सर्वांचे. जीवनदान पण देण्यात आलं, परंतु तिथे लेफ्टीने आक्रमक पद्धतीने फटका मारला बघा, समोर टाकला. अगदी मिडल स्टंपला चेंडू होता, त्याला अधिक स्लाइटला हाफ वॉली घेतला, हाय बॅक क्लिपनी चेंडूला ड्राईव्ह केलं तर सेफ शॉट होता आणि तिथे सेफ करता आलं नाहीये तिथे फिल्डरला. लगेच त्याचं पुनर्वसन केलं जातं असं वाटतंय. डायरेक्टली फिल्डरला बदललं, कोणाला किनवलीवरून चिरवलीला, कोणाला चिरवलीवरून सरवलीवरून किरवलीला घेतलं जात आहे. पुनर्वसन केलं पाहिजे, इथे बदल महत्वाचा आहे. धावसंख्या पाहतो आपण 47, ती सुद्धा बदलली चौकाराने. शुभमचा हा पुढचा चेंडू आणि उडवला समोर. आता झेल क्रमांक 4 घेतलाय वैभवने. वा वैभव, यू आर द फंटॅस्टिक कॅच टेकर वैभव. झेल सोडत नाही. त्याच्याशी मनाची वेळ आली की याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबडातून शिकार निसटण्यासारखं आहे. जबरदस्त झेल टेकर वैभव, त्यासाठी तो कार्य करतोय. अगदी डीप मध्ये बघा, हा उडाला चेंडू, बॅट काहीशी फिरली गेली, नजर अगदी स्थिर नव्हती बॅटरची, त्या काढाने ऑन साईडला चेंडू जाता लॉंग ऑफला आला आणि वेगाने पुढे जाता जाता स्वतःला पाडून तिथे झेल टिपला. पडणार पण झेल सोडणार नाहीये. पडता पडता मी घडेन. गणेशाला नवीन बॅटर म्हणतात ना की जी लोक ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात ती सतत लोक धडपडत असतात. कारण का ती पडत असतात, इतरांच्या नजरेने का असतात, ती धड नसतात. इतर लोक जे म्हणतात ना टीकाकार असतात ते म्हणतात की धड नाही येतो, ते पडतात सतत. परंतु नाही, ती चुकीची समज असते. ती लोक पडता पडता घडत असतात हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून नेहमी मित्रांनो, पडता पडता घडायचं असतं, पडून नाही राहायचं, पुन्हा उभं राहायचं. आपले हिंदू हृदय सम्राट काय म्हणतात बाळासाहेब ठाकरे साहेब, आणि शिवाजी महाराज छत्रपती काय म्हणायचे, रडायचं नाही लढायचं असतं.
म्हणून ही मैदान रडण्यासाठी नाहीये तर लढण्यासाठी आहे. लढाई सुरू करा. यस, विकेटचं पतन होऊ द्या. मी थांबणार नाहीये, मला थांबायचं नाहीये. चेंडू उडालाय आणि एका टप्प्याने गेला सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. जिंकण्याची उमेद तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे तुमचं लक्ष किती मोठं आहे आणि हे सुद्धा माहिती पाहिजे की तुमचं लक्ष जितकं मोठं आहे त्या लक्ष्याचा रस्ता तुमच्या पायाखालूनच जातो. हे तुमच्या मनामध्ये कळलं पाहिजे. तुम्ही बरोबर त्या लक्ष्या दिशेने वाटचाल कराल आणि पादाक्रांत होत असताना ते ध्येय गाठाल. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे की मला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जो कुठला मार्ग नसेल तर मी नवीन मार्ग तयार करेन आणि स्वतःचा मार्ग नवीन स्वतः तयार करायचा असतो. इथे मार्ग तयार करतो बॅटर आणि इथे मात्र गोलंदाज फुलंदाज चेंडू वापरतोय. काहीसा यॉर्क केलं होतं तिथे. ब्लॉक डिलिव्हरी. गोलंदाज शुभम माडिकचा षटक समाप्त झाला. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय ती आहे बरोबर 51. 39 ची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. 3 षटक 39 गरज. आता पुन्हा एकदा रेट तोच आला जो पहिल्या षटकापासून पाहिजे होता. प्रति षटक 13.0 ची गरज आहे जिंकण्यासाठी टीम MD स्पोर्ट्स खुडकरला. चला चला पटापट पटापट बॉलिंग घ्या. विचार करू नका. असं वाटतं की पार्थ आलाय. आइये पार्थ. श्रीकृष्ण आणि अर्जुनाची गोष्ट म्हणजे पार्थ. काय शब्द तो, सुंदर शब्द महाभारतातील. अर्जुन म्हणाले की श्रीकृष्णला की मी कसं काय युद्ध लढणार. परमेश्वर म्हणाले श्रीकृष्ण की मित्रा तुला वाटतं ते तुझे नातेवाईक आहेत. अरे नाही रे बेटा. अरे जर ते नातेवाईक असते तुझ्यासमोर लढायला कशाला आले असते. म्हणून बाण चालव आणि लढाई कर, हिमतीने कर. आणि तो महाभारत घडला होता मित्रांनो. म्हणून आपल्या जवळचेच असतात तिथेच कौरव पांडव घडतं आणि महाभारत घडतं. लक्षात घ्या, लक्षात घ्या. म्हणून जगामध्ये स्वतःसाठी जशा तसेच राहा. कोणासाठी चांगलं किंवा वाईट बनू नका. कारण जेव्हा तुमची वेळ चांगली असते ना मित्रांनो तेव्हा तुम्हाला सगळे चिकटलेलं असतात. पण तो वेळ एकदा खराब झाली की जवळचे सर्व लांब पळतात पक्ष्यांप्रमाणे. बघा निघून चालले पक्षी आपापल्या घरट्याकडे. हे जग असंच आहे. जीवनाचं कडू सत्य इथे समोर अगदी आडव्या बॅटनी ड्राईव्ह केलं होता. तिथे वैभव चेंडू जाऊ देत नाही अजिबात. धावसंख्या 1 ने जोडली जाते, वाढली जाते. आमचे दादा सांगतात पाडवेल दादा 54 नव्हे तर 52 धावसंख्या आहे आणि 38 ची गरज आहे 17 चेंडूंमध्ये. सामना जवळ आलाय, समीप येतोय. काही विकेट जर प्राप्त केला तर पारडं जड होईल या ठिकाणी म्हणू शकतो आपण खातिवलीचं. परंतु जर इथे चांगले फटके आले तर कुडगर संघ सामन्यामध्ये जिवंत राहू शकतो आणि तो प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. जसं आमच्या लीगच्या पूर्णपणे अधिकाऱ्यांचा संकल्प आहे आमच्या मंडळाचा की तुम्हाला चांगलं व्यासपीठ द्यायचं, स्पर्धा साकार करायची, तसं तुमचं सुद्धा लक्ष पाहिजे. तुमचं सुद्धा स्वप्न आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. चांगली बॉलिंग करतोय ते गोलंदाज. 5 सपाट फुल लेंथ वापरला. ब्लॉक डिलिव्हरी. अगदी बॅटरला जागाच नाही, हात खोलण्याची रूमच दिली जात नाहीये आणि अचूक मारे शेवटी करणं फार गरजेचं असतं. दोन्ही पण लागोपाठच्या चेंडूमध्ये बघितलं आपण सुभाष सपाट यांच्या सुपुत्राने सिंगलच दिली. धावसंख्या सिंगलनी पुढे 53 होती जाऊन टेपले. प्रत्येक आता चेंडूमध्ये सामना इकडे तिकडे वळत राहणार आहे. कधी इकडे कधी तिकडे. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. डोळ्याचं पारणं फेडणारा हा खेळ, अनोखा खेळ. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. एका बाजूला ग्लोरियसपणा आनंद असतो, दुसऱ्या बाजूला अनसर्टेनिटी म्हणजे अनिश्चितता असते. सुख आणि दुःख जसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा दडलेलं असतं. दुःखातून सुख जो शोधतो तो सुखी आहे जगामध्ये. इथे अगदी हॅमर्ड केलंय आणि तिथे मात्र चाबूक शॉट घडतोय. डोक्यावरती पाणी टाकतोय फिल्डरच्या आणि इथे सुंदर चौकार. ललकार, बॅटरची ललकार. मी थांबणार नाहीये. मला माहितीये मला लक्ष कसं गाठायचंय. मला कळलंय. मला कॉमेंट्री बॉक्सकडून आवाज आला की मला माझा मार्ग निर्माण करायचंय, मला प्रस्थान करायचंय, मला स्वतःला पुढे घ्यायचंय आणि त्या मार्गाने जायचंय. इथे मस्त फटका मारला बघा आणि किती मोठा बाउन्स झाला. फिल्डर पाहतच राहिला. अख्तर शेख त्या ठिकाणी काय करणार. चेंडूची उंची फार अथांग होती. चेंडू पटकन द्या. धावसंख्या ह्या 4 नी 57 वरती. 57 57 दादा 57. आणि आता अजून जिंकण्यासाठी आपण पाहतोय 33 धावांची गरज आहे. 33 15 चेंडूमध्ये 33 15-33 समीकरण. खातिवली खुटकर ड्राईव्ह केला. अचूक चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉक करायचा प्रयत्न होता बॉलरचा. पाथमध्ये ती कला आहे. पहिल्यांदा वैभवने चेंडू सोडलाय. पहिल्यांदा निसटलाय. सोडला नाही म्हणू शकत, फक्त काहीसा निसटला आणि पुन्हा पकडला गेला. सोडलं कधी समजतो जेव्हा सलमान खानने ऐश्वर्याला सोडली आणि अभिषेकनी पकडली. त्याला सोडणं म्हणतात, त्याला निसटणं म्हणतात. आणि विवेक ओबराय बघत राहिला बिचारा. तो तिसरा होता फिल्डर.
इथे 4 चेंडू पडले त्या षटकातील. आतापर्यंत धावा जर दिल्या तर विचार केला आपण 7च धावा दिल्यात आणि धावसंख्या एकूण 58 पाहतो आपण टीम MD स्पोर्ट्स कुडगरची. अजून सामन्यामध्ये खूप काय दडलंय. सामना बरोबरीच चाललाय, कोणी पण जोखीम घेत नाहीये. ओ इथे मात्र चांगला फ्लाइटेड डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी, जागते रहो. अगदी मानाचं मोजमाप करणारा इथे पार्थ चेंडू हाताळलाय. तरी स्वतःची मूठ सुद्धा ती जोताने दात आवळून मूठ अगदी आवडली होती. बघितलं आपण, हा त्याचा कॉन्फिडन्स आहे. या आपल्या मनगडची ताकद तो दाखवत असताना म्हणतात ना की हाताच्या रेषेवरती अवलंबून राहायचं नाही, ते भविष्य चुकीचं असतं. त्याच हाताच्या मनगडाने आपलं भविष्य लिहायचं असतं आणि आपल्या रेषा आपणच आखाच्या असतात, रेखाच्या असतात. म्हणून नशिबावरती अवलंबून राहायचं नाहीये, नवसावरती अजिबात नाहीये. आपलं प्रयत्नाने आपल्या प्रयत्नाला इथे दाद मिळते. नशीब सुधारतं, नशिबाचा चौकार. 2 फिरच्या मधून चेंडू गेला सीमा पार आणि षटक क्रमांक 4 इथे संपलंय. 5वं माफ करा. 5 षटकाची समाप्ती. धावसंख्या इथे 62, येणारी चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी इथे 28 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पुन्हा 14चा आलाय. 12, 13, 14 याच्या आजूबाजूलाच हे पूर्णपणे चाललंय. उमेदवारी आणि ही मतपेटी जी फुटते ना, आघाडीवर पिछाड होती, एका पाठोपाठ एकमेकाला फॉलोअप करतायत. अजून सांगू शकत नाही कोण विजय होणार. टीम मीटिंग नका प्लीज, टीम मीटिंग नका. राजांनो, तुम्हाला आधी पब्लिक पाहते, दुनिया पाहते. कोणावरती अन्याय होऊ देऊ नका, कारण समोरचे बॅटिंग करतायत, तुमची झाली आहे. त्यालाही चेंडू दिसला पाहिजे, विशेषतः आमच्या अंपायरांना दिसला पाहिजे. काल ते म्हणाले की चेंडू दिसत नव्हते त्यांना, अशी आम्हाला माहिती मिळाली. दिवसभरामध्ये आज 20,570 लोकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला ऑनलाईन. वा, एकदा टाळ्या होऊन जाऊ त्या स्पर्धेसाठी आणि STC साठी. हेमन टेनिस क्रिकेट आणि नवीन बॅटर बॉलर आला पवन तरणे. वा, हा बली आणि शुभम हा खली आहे. हे दोघे बाहुबली. काय बॅटिंग केली आधीच्या सामन्यामध्ये, सुपर डुपर बॅटिंग. एकाने अर्धशतक ठोकलं, दुसरा पोचत होता अगदी 40च्या आसपास. खतरनाक बॅटिंग. ती इनिंग मी कधी विसरू शकत नाही. मी घरी जाऊन ते बघणार आहे पुन्हा एकदा. सॉलिड बॅटिंग, काय फटके आणि काय क्लास दोघांचा पण. खल्लास, अगदी झकास. आणि आता मात्र बॉलिंग करणार आहे तो, त्याच्यावरती अटॅक करायची वेळ आली आहे. बॅटर आहे रुपेश परटोले आणि गणेश परटोले, दोघे पण परटोले बंधू. कदाचित एकाच गावातले असतील असं वाटतंय. शेही किंवा शेरा की अंबरचा. अंबरचे, बरोबर, अंबरचे परटोले. पवन तरणे चला पटापट. आणि इथे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 28 ची गरज. प्रत्येक षटकामध्ये 14 धावा कुटायच्या आहेत, करायच्या आहेत. चेसिंग इज द कंपल्सरी. पहिला चेंडू मार्गस्थ पवन तरणेचा, परंतु हा तरणारा चेंडू नाही. हा चेंडू स्वेर ठरवलाय पंचांनी आणि इथे दंडित केलेला आहे. 1 धाव जास्त मिळाली आहे आणि 1 चेंडू जास्त मिळणार आहे टीम खुडगरला. धावसंख्या 1 ने पुढे आणि मॅच टाय झाली. सुपर ओव्हर, माफ करा मी आधीच बोलून गेलो. सुपर ओव्हर आहे. टाय झाली तर म्हणजे टाय ब्रेकरला तुम्हाला विन मिळणार नाहीये. चांगला इथे नियम आणि इथं चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, जागते रहो, फ्लाइंग परफ्यूम डिलिव्हरी. वा, विकेट किपर डोक्यावरती हात ठेवतोय. तो देवाचा धावा घेतोय की डोक्याला हात का लावतो हे कळत नाहीये. तिथे कदाचित त्याची अपेक्षा होती की मला झेल पाहिजे होता, कॉट पाहिजे, पण नाही. पंचाची नजर सुद्धा अगदी घारी सारखी आहे. हा डॉट आला म्हणजे चेंडू कव्हर केला गोलंदाजाने. पवन तरणे मस्त क्वालिटी या चेंडू मध्ये दाखवली. दोघे पण जिद्दीने खेळतात. त्यांना जिंकायचे. किनवली असोसिएशन प्रीमियर लीग 20-26 सर्वांच्या नजरा या स्पर्धेकडे लागलेत. या सामन्याकडे 11 चेंडू 27 ची गरज. बॉलांचा वापर, पुन्हा एकदा चेंडूने ती फॉलो केलं बॉडी लाईनला. काही चान्स देत नाही बॅटरला अजिबात. चेस करतोय. ही हुशारी, हा चाणाक्षपणा, ही तुमची क्वालिटी, हे तुमचे व्हेरिएशन्स फार महत्वाचे असतात. नुसतं स्पीडला महत्व नाहीये. आणि आता नुकताच आपण उल्लेख केला की राहुल एक्सप्रेस सोहेब हा टॉप बॉलर झाला असता, परंतु नाही. त्याची पिसे उपटली वीरेंद्र सहवाग आणि सचिनने. आपण बघितली 2004 मध्ये 3 मध्ये. अपिश स्क्वेअर कट आणि अपर कट काय मारले षटकार. प्रथमतः मारले गेले सोहेब अख्तरला आणि तिथून मात्र स्वप्नात दिसायला लागले. माझे नाव घ्यायला लागले की सचिन इज अ ग्रेट. त्याच्या आधी नाही. त्याच्या आधी काय खेळणारा मुलगा 15.5 वर्षाचा, 16 वर्षाचा, परंतु नाही. त्यांनी तुमची लक्तरं ओढली आहेत. आणि तो जामबाज आपला मुंबईकर, रत्नागिरीकर, महाराष्ट्रीयन. आणि हा गेला मुंबईकडे, मुरबाडकडे, किनवलीकडे जात असताना हा जल्लोष, हा हाकार, हा विजयाचा शंकरनाथ फुंकलाय, ठोकला षटकार. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में,
बढ़ता दुगना उसी हैरानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुमची कोशिश, तुमचा प्रयत्न हा महत्वाचा असणार आहे. मी सोडणार नाही सामना. हे दोन्ही पण संघ एकमेकांना सांगतायत. षटकार धावसंख्या फुलली आहे, 70 च्या आसपास गेले. 70, 20 ची गरज, 9 चेंडू. पुन्हा एकदा ऑन साइडला कडक प्रहार, कडक प्रहार आणि भडक षटकार. ही ललकार आहे, हा हाकार आहे, हा विजयाचा सुगंध पसरण्याचा प्रयत्न आहे आणि विजय समित खेचत आहे. हा षटकार मारतोय गणेश परडोले. अंबरच्या गावामध्ये सुद्धा सर्वांच्या टीव्या चालू असतील, स्क्रीन चालू असतील, लॅपटॉप चालू असतील, HTCची वाहिनी चालू असेल आणि बघा हा निसटता सामना खेचण्याचा प्रयत्न केलाय. या पराक्रम करतोय गणेश परडोले, ज्याच्या नावामध्ये गणेश आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत असतील, ओमकार स्वरूपा. काय बॅटिंगचं स्वरूप आहे. पटापट खेळा प्लीज, पटापट खेळा. 5 चेंडू पडले होते, 4च झाले लिगल, म्हणजे अजून एकूण 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये 14. मॅच कुठे आली मित्रांनो? मॅच आता आवडली असेल टाळ्या वाजवा दोघांसाठी, टाळ्या वाजवा. हा विजय आमच्या किनोली असोसिएशनचा विजय. असे सामने पाहायला आवडते सर्वांना. कोणी पण हरा, कोणी पण जिंका, पण शेवटी मन जिंका, ही महत्वाची गोष्ट आहे. तशीच मॅच इथे बनवली आहे या 2 पठ्ठ्यांनी. एक रुपेश परडोले, दुसरा गणेश परडोले. पुन्हा गणेश सज्ज झालाय आणि सिलीला पॉइंट घेतलं जातंय प्रेशर टाकण्यासाठी. 8 चेंडू, 14 ची गरज आहे. पुन्हा गोलंदाज पवन तरणे, ज्याने आज इतरांना मारलं, आज त्याला मार खावं लागतंय. हेच तर क्रिकेट आहे मित्र, आणि हेच क्रिकेट आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. लागोपाठचा तिसरा सिक्सर, पाठीराखे झाले चक्कर. वा वा वा. आणि चेंडू करतो हवाई सफर, भुर्र. पक्षाच्या वेगाने गेला चेंडू अक्षरशः, आणि धावगतीला वळण प्राप्त केलंय. निसटता सामना खेचून आला मित्रांनो. वाढलेला ताट जे पूर्णपणे हाताशी होतं, समोर होतं, तो ताट उचलून घेऊन चालला बॅटर गणेश परडोले. याला म्हणतात गेलेला विजय प्राप्त करायचा रिटर्न. यालाच म्हणतात रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और होता है, जिंदगी में कुछ खोकर पाने का मजा ही कुछ और होता है. अरे जिंदगी में हार और जीत तो लगी रहती है, लेकिन हार के जीतने का मजा ही कुछ और होता है. बिकॉज हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हा बाजी पलटून टाकतोय गणेश परडोले. हा चेंडू गेला. नशिबाची साथ, नशिबाची साथ. घर फिरलं की घराचे वासे फिरतात मित्रांनो. चौकार. वाव. षटक समाप्त झालं 6वं. आता 6 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. सामना कुठे होता, कुठे आला मित्रांनो बघितलं ना आपण. 42 मध्ये 90 ची गरज होती. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला की 2 षटकात 25 झाले होते, तेव्हा 65 धावांची गरज होती 5 षटकांमध्ये. 30 मध्ये 65. त्यानंतर बघितलं आपण 12 मध्ये 28, आणि आता किती, 6 मध्ये फक्त 4. काय मॅच, काय फिरवली मॅच. याला म्हणतात हिम्मत है मर्दा तो मदत करे खुदा. आपली हिम्मत, आपली इच्छाशक्ती ही प्रबळ असली पाहिजे, आणि प्रबळ दावेदारी दाखवतोय. या ठिकाणी दसजी खुपसे सर सुद्धा जाम खुश झाले असतील, आणि विशेषतः संघ मालक आमचे सन्माननीय मिलिंदजी डुकरे साहेब, अतिशय अत्यानंद त्यांना झाला असेल. त्यांना हर्षाचे डोहाळे फुटले असतील आणि हर्षाचे फवारे उडतात चौबाजूला मैदानामध्ये. ही मॅच, असे सामने आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायचे असते. त्यांना फरक पडत नाही, जे न्यूट्रल असतात ना त्यांना फरक पडत नाही. त्यांना फक्त या सामन्याचा, क्रिकेटचा आनंद लुटायचा असतो. 6 चेंडू 4 धावांची गरज. आणि आता पार्थ सपाटच्या हातामध्ये चेंडू. हे पार्थ, अब क्या करोगे. धन्यवाद, धन्यवाद. आमचे 12वे खेळाडू आम्हाला प्रोत्साहन देतात. इथे 6 चेंडू 4 धावांची गरज. खतरनाक, खतरनाक बॅटिंग. हा सामना अविस्मरणीय झालाय. किनवली असून प्रीमियर लीगचा हा दुसरा दिवस असा गाजतोय मित्रांनो, तर येणारे पुढचे 5 दिवस कसे असतील, म्हणून तुम्ही येण्यास विसरायचं नाहीये. रोज या इथे. ऑफलाईन मॅचेस बघा. कशाला तुम्हाला वानखेड्याला जायची गरज आहे. प्रेक्षकांसाठी अंगठी सुद्धा आहे. लकी ड्रॉ लक्षात घ्या. सोन्याची अंगठी, आणि सोन्यापेक्षा महागडा सामना आपण समोर पाहतोय. लाख मोलाची स्पर्धा, लाख मोलाचा सामना. 6 मध्ये 4, आणि आता 5 मध्ये 4. पार्थ आहे मी, पार्थ आहे मी. धडे घेतोय, मी पण धडे घेतोय. मला सुद्धा आता कारनामा करायचा आहे. मला सुद्धा अंधारात चमकायचं आहे, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की उजेडामध्ये सर्व चमकतं ते काचाचे तुकडे असतात, पण तो खऱ्या हाताने जेव्हा अंधार पसरतो तेव्हा जो चमकतो खरा हिरा असतो. मी सुभाष सपाट साहेबांचा हिरा आहे. मला आता चमकायचं आहे. तो प्रयत्न नक्कीच केला पाहिजे पार्थूने, पण तो समोर बॅटर आहे, तो पूर्णपणे कॉन्फिडेंट आहे. बॅटर कॉन्फिडेंट. रुपेश परडोले,
ज्याने बघितलं की गणेशनी कसा सामना पलटून टाकला त्याची सुद्धा इच्छाशक्ती प्रबळ आहे. ओहो त्याला बाहेर बोलवतोय वाईड यॉर्कर हाताळलाय. आता बघा काय झालंय प्रेक्षकांनो, रन बॉल इक्वेशन 4 मध्ये 4. या 4 चेंडूंसाठी टाळ्या वाजवतच राहा तुम्ही. टाळ्या वाजवत थांबू नका तुम्ही, तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढेल. टाळ्या वाजवणं गरजेचं असतं रक्तासाठी. रक्ताचं अभिसरण चांगलं होतं, फास्ट होतं, रक्तामध्ये ताकद येते, सामन्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा साऊंड आणि आपण पाहतोय सुंदर ग्राउंड. वा मस्त मॅच, सुपर ओव्हर आहे, लक्षात घ्या. 4 मध्ये 4 पाहिजेत, पण तो स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर होणार. ओ हो अवे ड्राईव्ह केलाय. ओ ब्रेव, ओ माय गॉड, मॅच फिनिश बाय रुपेश पलटोले. रूपवान चौकार मारला आणि अक्षरशः अशा उंचावल्या होत्या पाठ सपाटने, त्याच्या आशोती पाणी टाकलं आणि सामना पुन्हा खेचून आणलाय. अभिनंदन मिलिंदजी डुकरे साहेब, आम्ही आपला हार्दिक अभिनंदन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन दसजी खुपसे साहेब. हार्ड लक टफ लक टीम खातिवली, हार्ड लक टफ लक. संकेतजी दिनकर साहेब, अक्षयजी हरड अँड रितेशजी भुशारी. आपला खेळ सुद्धा सुंदर झाला, परंतु शेवटच्या मोमेंटला इथे 1% ज्यांनी सरस कामगिरी केली तोच ठरणार या सामन्याचा विजयी. आणि ह्या मॅचचा आपण सामनावीर ठरवतोय नो डाऊट गणेश पलटोले. नो डाऊट म्हणालो की गणेश पलटोले काय सामना बनवला. 3 लगोवारचे षटकार, मागच्या षटकामध्ये 1 चौकार आणि त्या षटकामध्ये 24 धावा कुठल्या. आणि गेलेला सामना 2 मध्ये 28 ची गरज होती, 12 मध्ये तो सामना आणला 6 मध्ये 4 धावांची गरज. आणि त्यांनी निर्माण जे केलं, हे परफॉर्मन्स त्यांनी दिलं, तो आहे गणेश पलटोले मॅन ऑफ द मॅच. या गणेश, चला पटकन आहे गणेश, यू आर द मॅन ऑफ द मॅच. सुपर डुपर बॅटिंग आणि मॅच सुद्धा सुपर सुटर, सामना सुपर डुपर आणि ही लीग सुद्धा सुपर डुपर झाली आहे. या एका सामन्याने या लीगला उंच शिखरावरती नेऊन ठेवले मित्रांनो. सह्याद्रीच्या अगदी उंचीवरती जाऊन ठेपली ही स्पर्धा. किनवली असोसिएशन प्रीमियर लीग 20-26 गाजवली आहे या आजच्या दिवसामध्ये खुडगड संघाच्या गणेश पलटोलेने. गणेश आपण या पटकन.